भारतातील केमिस्ट 20 मे रोजी संपावर. ऑनलाईन औषध विक्री, AI गैरवापर आणि बनावट प्रिस्क्रिप्शन विरोधात आंदोलन. शेगाव शहरात देशभरातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनांनी 20 मे 2026 रोजी एकदिवसीय बंदची हाक दिली असून या आंदोलनामागे केवळ व्यापारी हित नसून जनस्वास्थ्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेच्या मते सध्या ऑनलाईन औषध विक्री, AIचा गैरवापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करणे, फर्जी डॉक्टर आणि अनधिकृत ऑनलाईन सल्ला यामुळे रुग्णांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषधी खरेदी करताना खऱ्या डॉक्टरांची ओळख तपासली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अँटीबायोटिक्स, ओपिओइड्स अँड मायक्रोबियल औषधांची विनापडताळणी विक्री वाढत असून त्यामुळे अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स सारख्या गंभीर धोका वाढत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापर वाढत असल्याने समाजात चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. फार्मासिस्टच्या व्यावसायिक सन्मानावर गदा येत असून औषधांना केवळ व्यावसायिक वस्तू म्हणून पाहिले जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही कंपन्यांकडून नियमांचा गैरवापर करून अवैध ऑनलाईन औषध विक्रीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. संघटनेने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की रुग्णांची सुरक्षा, औषधांचा योग्य वापर आणि फार्मसी व्यवसायांचा सन्मान टिकवण्यासाठी हे आंदोलन आवश्यक आहे. 20 मे रोजी देशभरातील औषधी दुकान बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार आहे. युवा क्रांती न्यूजसाठी डी. ललित, शेगाव.